घेऊया. तर उत्तर असेल की बाबा मी खूप थकलेला आहे, मला जमणार नाही. आता तुम्हीच आहात. आता तुम्ही काय सांगितलं की बाबा मी थकलेलो आहे, माझ्यामध्ये एनर्जी नाही, मी जाऊ शकत नाही. दुसऱ्या मिनिटाला तुम्हाला तुमच्या मित्राचा फोन आला, मी पुण्यामध्ये आहे, तो 20 वर्षानंतर भेटणारा असतोय, खूप जवळचा मित्र असतोय, तर तू येऊ शकतोस का? ज्यावेळी तो असं म्हणतो त्या दुसऱ्या मिनिटा म्हणजे त्याच काही सेकंदामध्ये आपले केमिकल आतमध्ये चेंज होतात आणि आपण काही न बोलता कपडे घालतो, मिळेल त्या वाहनाने. जर गाडी पंक्चर असेल तर प्रायव्हेट, नसेल तर सायकल, टू व्हीलर कुणाची बरोबर घेऊन जसं जमेल तसं आपण पोचतो. आता पोचल्यानंतर तुम्हाला परत बायकोचा फोन आला की तुम्ही घरी निघालात का? हो. मग येता येता एक काम करा, पुण्यातच आहात तर तुम्ही काहीतरी वस्तू जी लागणार आहे ती तुम्हाला आणायला सांगितली. परत तुम्ही काय म्हणणार आहे की बाबा मी खूप आता थकलेलो आहे, मला जमणार नाही. पण त्याचवेळी तुम्ही ज्यावेळी एकदम असं थकलेलं आहे, परत निघालेला आहे आणि तुम्ही आता काही करू शकत नाही, त्याचवेळी जर समजा तुमच्या दुसऱ्या मित्राचा फोन आला, त्यांनी सांगितलं की एक्स नावाचा मित्र तुझा आहे, तो दवाखान्यात ॲडमिट आहे आणि त्याला आपल्याला मदतीची गरज आहे. मग तुम्ही काय कराल? घरी आला त्यावेळी थकलेला होता, मित्राला भेटायला गेला, मित्राला भेटून आल्यानंतर परत तुम्हाला फोन आला, त्यावेळी पण तुम्ही थकलेला होतात, परत तुम्हाला फोन येतो किंवा तुमचा मित्र जे आहे की तो खूप दवाखान्यात ॲडमिट आहे आणि त्याला तुझ्या मदतीची गरज आहे. परत काय करतो की तो माणूस तिकडं जातो आणि त्यामध्ये पूर्ण रात्र निघून जाते. मग आपण खरंच थकतो का? आणि ह्या जो अनुभव आहे तो तुम्ही सगळ्यांनी थोड्याफार प्रमाणात घेतलेला आहे. तर आपल्या आतमध्ये जो काय आहे, म्हणजे आतमधली जी काही पॉवर आहे की ज्याला आपण सबकॉन्शियस माइंड म्हणतो किंवा आतील मन म्हणतो, तर त्याच्यामध्ये प्रचंड ताकद आहे. आपण बऱ्याच वेळा आजमावतो पण आपण काय करतो की ते सोयीस्कर आपण विसरतो. तर मला वाटतं की आपण प्रत्येकानं आपला परमेश्वर असेल किंवा आपल्या आतमधली काय पॉवर आहे, कारण प्रत्येकाला एक परमेश्वराने एक पॉझिटिव्ह एनर्जी दिलेली आहे. कोण शिलाई कामामध्ये एक्सपर्ट असेल, कोण मॅथ्समध्ये एक्सपर्ट असेल, कोण इंग्लिशमध्ये एक्सपर्ट असेल, कोण स्वयंपाकात एक्सपर्ट असेल, कोण कलाकार असेल, कोण डान्समध्ये असेल. तर प्रत्येकाला काही ना काही कला ही दिलेलीच आहे. आणि ही जी कला आहे ही आपण जर कामाच्या व्यापातून जर समजा आपण ती जपू शकत नसेल, तर वेळ मिळेल त्यावेळी आपण ती जर कला शोधली तर कदाचित आपलं जीवन वेगळं असेल. आणि जरी समजा वेगळं नसेल तर नक्कीच आपल्याला ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी आपण काय तर विनाकारण उद्योग करतो, फेसबुक, यूट्यूब जे काय करतो त्या गोष्टी बंद होतील आणि एक आपल्याकडं कला येऊ शकते. तर आपल्या आतमध्ये आपण जे आहोत त्याच्या 7 पट ताकद आहे. ही ताकद कशी आहे? ज्यावेळी तुम्ही तुमचं बाहेरच्या मनाची संपर्क तुटला जातो आणि आतल्या मनाचा ज्यावेळी विचार केला जातो, जसं की एक व्यक्ती घरी आल्यानंतर खूप त्रासलेला असतो, त्याला आतल्या मनाचा आवाज मित्राचा ऐकू येतो, तो जातो, त्याच्यानंतर दुसऱ्या मित्राचा आवाज येतो, तो जातो. तसंच आपण जर आतल्या मनाला जर काही इन्स्ट्रक्शन दिले तर आपण पाहिजे ते करू शकतो. जर समजा तुम्ही काही लोकांनी समोनचं जर काही व्हिडिओ बघितले असतील नसेल तर बघा. जर समजा आपण आपल्याला अशा इन्स्ट्रक्शन दिल्या की माझं शरीर हे लाकडासारखं होतं आहे, तर मग त्या साईडला एक खुर्ची, या साईडला एक खुर्ची, म्हणजे या साईडला मान, त्या साईडला पंजे, आणि ते शरीर लाकडासारखं झालेलं असतं आणि त्याच्यावरती एक त्याच्या 1.5 वजनाचा माणूस बसू शकतो, एवढी त्या माणसाकडे एनर्जी येते.
म्हणजे काय, जर समजा आपल्याला काय बनायचं असेल तर आपल्या आतमध्ये ऑलरेडी सगळं परमेश्वराने दिलेलं आहे. ते फक्त आपल्या आतून बाहेर कसं काढायचं आपण त्या गोष्टी करू शकतो. मग त्यासाठी योगा असेल, मेडिटेशन असेल, संमोहन असेल, रेकी असेल किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी असेल किंवा यूट्यूबचा तुम्ही सपोर्ट घेऊ शकता, तर याने तुम्ही घेऊ शकता. त्यांनी जर समजा आपण स्वतःला इन्स्ट्रक्शन दिल्या तर आपल्यातलं जे काय केमिकल आहे मेंदूतलं ते पण चेंज होतं. आता ते केमिकल चेंज होतं म्हणजे काय होतं की जर समजा आपण एखाद्याला म्हटलं की हा कांदा आहे, म्हणजे कांदा दिला आणि त्याला सांगितलं की हा ॲपल आहे, तर तो ॲपल म्हणून म्हणजे ॲपल म्हणून कांदा खातो. तर एवढे आपल्या मनामध्ये किंवा मेंदूमध्ये ना केमिकल चेंजेस होतात. तर मला वाटतं की मला यातल्या काही गोष्टी माहीत आहेत पण मी त्याच्यामध्ये परिपूर्ण नाही आहे, पण ह्या गोष्टी आहेत. आणि आपल्या ज्या काही छोटे मोठे आपल्याकडं आजार असतील किंवा कॉन्फिडन्स कमी असेल किंवा आपल्याला जे काही कमवायचं असेल तर आपण जर या गोष्टीचा प्रयोग केला तर मला वाटतं की तो नक्कीच प्रत्येकाला फायदा होतो. तसंच एक विचारांची ताकद काय असते ते मला वाटतं आता तुमच्या लक्षात आला असेल. तर दुसरं आहे की सकारात्मक. मग सकारात्मक किंवा पॉझिटिव्ह ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी काय होतं की बऱ्याच वेळा आपल्या आजूबाजूला काही लोक खूप पॉझिटिव्ह असतात, काही लोक निगेटिव्ह असतात, काही लोक साधारण असतात आणि काही लोक प्रोॲक्टिव्ह असतात. तर आपण कुठे आहोत? जर समजा आपल्याकडं आपल्या मेंदूच्या सॉफ्टवेअरमध्येच गडबड असेल आणि आपण कुठलाही कोर्स केला, कितीही आपल्यावरती मेहनत केली, तर आपल्यामध्ये बदल होणार आहेत का? नाही. तर मग आपला बेस काय आहे की आपल्या आतमध्ये काय निगेटिव्ह आहे का, किंवा आपण आपल्याला काही चेंजेस करू शकतो का, अशा काही ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतील. आणि त्या गोष्टीचा आपण शिकून, काही गोष्टी वाचनातून, काही गोष्टी ऐकून बघून, तर ह्या गोष्टीचं नॉलेज जे आहे ते माझं जीवन प्रेरणा या नावाचं चॅनल आहे त्याच्यावरती अवेलेबल आहे. त्यामध्ये जर समजा तुम्हाला अजून काही लागत असेल तर तुम्ही ते त्याच्यामध्ये मॅसेज करू शकता. तसे व्हिडिओ मी तुम्हाला बनवून देऊ शकतो. तसंच सकारात्मक, जसं की एक ज्यावेळी साधारण व्यक्ती असतो की त्याला स्वतःचं मत नसतं. कुणी म्हटलं की त्याला अरे हे चुकीचं आहे, तो म्हणतो हा हे चुकीचं आहे. कुणी त्याला म्हटलं की हे बरोबर आहे, हो हे बरोबर आहे. आणि ज्यावेळी एखादा निगेटिव्ह व्यक्ती असतो त्यावेळी त्याला काही सांगा तो त्यातून निगेटिव्ह शोधणार. त्याच्यामुळं आपण कुठल्या श्रेणीमध्ये आहोत. तिसरी जे आहे की पॉझिटिव्ह. भले कितीही वाईट असू दे, कितीही चुकीचं असू दे, तर त्याच्यातून ती लोक पॉझिटिव्ह शोधतात. पण बघा, जी निगेटिव्ह लोक आहेत त्यांच्या संपर्कात जायचं नाही. साधारण लोकांना त्यांना त्यांचं स्वतःचं मत नसतं, त्यामुळे त्यांच्याकडून मत नाही घ्यायचं. आणि जी लोक पॉझिटिव्ह आहेत ते कशालाही हा म्हणतात, त्यामुळे त्यांचेही विचार मनात घेऊन फायदा नाही. तर आपल्याला काय करायचं आहे की जे प्रोॲक्टिव्ह, म्हणजे चांगला विचार आहे तुमच्या मनामध्ये, खूप चांगला आहे, किंवा आज 1 जानेवारी आहे, आज 1 जानेवारीपासून सकाळी उठायचं आहे, व्यायाम करायचा आहे, जायचं आहे, हा विचार झाला. पण हा विचार ज्यावेळी आपण प्रोॲक्टिव्ह होऊ, आपल्या जीवनामध्ये त्याचा अवलंब करू, त्यावेळी त्याचा फायदा होणार आहे. नुसतं आपण पॉझिटिव्ह असून किंवा फक्त सकारात्मक विचार करून आपलं आयुष्य बदलणार नाही. आणि जर समजा आपल्याला बदलायचं असेल तर आपण आपल्या मनाचं सॉफ्टवेअर किंवा आपल्या मेंदूचं सॉफ्टवेअर जोपर्यंत आपण बदलत नाही तोपर्यंत या जगामध्ये आपल्याला कुणीही बदली करू शकत नाही. तर जर समजा सकारात्मक विचार नसेल तर काय होतं जर निगेटिव्ह विचार असेल तर काय होतं की घराघरामध्ये वितुष्ट होतं, एकमेकाला कोणी विचारलं जात नाही, प्रत्येकाच्या मनाला जसंही तसं ते राहतात. पैसा नाही म्हणून सुख नाही,
मग ज्यांच्याकडे पैसा आहे तेही सुखी नाहीत, ज्यांच्याकडे पैसा नाही तेही सुखी नाही. मग असं असायला पाहिजे की ज्याच्याकडे पैसा आहे तो सुखी असायला पाहिजे, पण तसंही होत नाही. ज्याच्याकडे पैसा नाही आहे तो सुखी नाही, तर मग नक्की सुख कशात आहे? तर जोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक विचार, प्रोॲक्टिव्हनेस या गोष्टी जोपर्यंत तुम्ही आणत नाही, तोपर्यंत तुमच्याकडे पैसा असू दे किंवा नसू दे त्यांनी एवढा काय फरक पडत नाही. पण जर समजा तुमच्या घरामध्ये सगळे एका विचाराचे आहे, मुलगा आईवडिलांशी बोलू शकतो, हे ज्यावेळी वातावरण आपल्या घरामध्ये असतं, मला वाटतं की त्या घरामध्ये जरी एखादं कोणी भूत जरी आणून बसवलं तरी त्या घराला काय होणार नाही, कारण हे आतून चेंजेस आहेत. तर आता हे नकारात्मक विचार असतील, एकमेकाचं पटत नाही, ह्या जर गोष्टी असतील तर काय होतं, मग BP असेल, शुगर असेल किंवा एकलकोंडेपणा असेल, मग मुलामध्ये पण ते गुण येतात, मग त्यांचाही कॉन्फिडन्स कमी होतो. तर ह्या गोष्टी जर काय आहेत तर त्यासाठी आपण काय करू शकतो? बघा, आपण सगळे जे आहेत ते आपला जो देश आहे तो धार्मिक आहे. भले प्रत्येकाचा धर्म वेगळा असेल, हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, पण सगळेजण आपण धार्मिक आहोत. आणि आपण काय करतो की दररोज सकाळी उठल्यानंतर काही लोक दर्शन घेत असतील, काही लोक पूजा करत असतील, काही 5 मिनिटं करत असतील, काही अर्धा तास करत असेल, पण प्रत्येक माणूस हा पूजा करतोच. आणि पूजा जरी समजा काही लोक करत नसतील तर आपण देवाला मानतोच. तर ज्यावेळी आपण पूजा करतो, बसलेले आहेत त्यापैकी परमेश्वरावरती 100% विश्वास असलेले किती लोक आहेत? 70%, अंदाजे 70% लोक आहेत. आता मी ज्यावेळी सांगेल त्यावेळी तुम्ही एकदा चेक करून बघा की आपला खरोखरच परमेश्वरावरती विश्वास आहे का? बरोबर आहे? बघा, विश्वास याचा अर्थ काय की मी इथं आज लेक्चर देतोय, याच्यातून मला 2 पैसे मिळणार आहेत, माझा व्यवसाय असेल तर. मी कंपनीमध्ये काम करतोय म्हणजे मला काहीतरी प्रॉफिट मिळणार आहे. मी कंपनीत एखाद्या कामाला आहे म्हणजे ते पगार मिळणार आहे. तुम्ही घरामध्ये काम करताय म्हणजे तुम्हाला लागणार काय साहित्य जे काय असेल ते मिळणार आहे. ज्या काय गरजेच्या गोष्टी आहेत त्याही मिळणार आहेत. म्हणजे काय की आपला हा झाला विश्वास, की असं होत नाही ना किंवा पुढच्या महिन्यामध्ये आपल्यात रेशनिंग भरलं जाईल का नाही, ही कुणाला शंका आहे का? घरात असतील, ज्याची एकदमच नाजूक परिस्थिती आहे त्याच्या कदाचित असेल, पण 90% अशी परिस्थिती नसते. पण जर समजा आपण आपल्या माणसावरती जे कधी कधी आपल्याशी भांडतात किंवा आपल्याला त्यांचं पटत नाही, तरी आपण 100% विश्वास ठेवतो. बरोबर आहे? तसंच जर समजा तुमचा 100% जर परमेश्वरावरती विश्वास असेल तर चांगली गोष्ट आहे. म्हणजे आता तुम्ही म्हणतात की तुमचा परमेश्वरावरती विश्वास आहे, तर असं लक्षात घ्या की सकाळी आपण पूजा करतो, पूजा झाली आणि त्याच्यानंतर ज्यावेळी तुमच्या पूजा करतात त्यावेळी जी तुमची मानसिक स्थिती असते किंवा जे विचार असतात तेच तुमच्या अर्ध्या तासानंतर असतात का किंवा 1 तासानंतर असतात का? तर ही जी काही पूजा आहे, ज्यावेळी आपण परमेश्वराची पूजा करतो आणि बऱ्याच वेळा आपण म्हणतो की हे परमेश्वरा, तुझ्यावरती माझा 100% विश्वास आहे. कोणी म्हणेल गणपती, कोणी म्हणेल राम, कोणी म्हणेल शंकर, प्रत्येकाचा एक विश्वास आहे. पण तुम्ही ज्यावेळी जशी पूजा करून बाजूला झाला आणि घरामध्ये आपल्या मुलानं, नवऱ्यानं, बायकोनं कुणी जर काही चुकीचं काम केलं तर त्याच्यावरती ओरडता का? कुणीच नाही ओरडता. जर समजा परमेश्वर जो आहे तो माझ्यात आहे, माझी बायको असं तर त्याच्यात आहे, माझा मुलगा असं तर त्याच्यात आहे, किंवा आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे प्रत्येक जीवामध्ये परमेश्वर आहे. जर समजा मी माझ्यामध्ये परमेश्वर असेल तर हा परमेश्वर दुसऱ्यावरती ओरडू शकतो का? जर मी खरंच परमेश्वर मानत असेल तर मला ओरडण्याचा अधिकार आहे का? जर समजा तुम्हाला तुमचा विश्वास आहे जर असं असेल, परमेश्वर तुमच्यावर आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला ओरडण्याचा अधिकार नाही. किंवा चुकीचं काम केलं
तर आपण त्याच्यावरती ओरडतो. मग असं समजायचं का की आपल्याला 100% परमेश्वरावरती विश्वास आहे? परमेश्वर आपल्यावरती कधी ओरडला आहे का?